कोविड-19च्या मुळे लोकांवरचं म्हणजे माणसांवरचं अवलंबित्व हे कमी. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डेटा अनालिसिस आणि स्टॅटिस्टिक्स याच्यावरची आपली पकड आपण कुठल्याही फील्डमध्ये असलो तरी वाढवायला पाहिजे. ज्या तऱ्हेने 2 वर्षांनी जॉब बदलणार आहेत, त्याच्यामध्ये बदल घडणार आहेत, त्याला तुम्ही सामोरं जायला तयार आहात का? कोविड-19चा इम्पॅक्ट ह्यूज आहे. त्याचं ग्लोबल रिसेशन आलेलं आहे हे सगळ्यांना माहिती आहे आता. तर एक सामान्य माणसाला पडणारा प्रश्न आहे की ह्या कोरोना नंतर किंवा आता कोरोना बरोबर जगत असताना नक्की कुणाच्या नोकऱ्या जाणार, कुणाच्या नोकऱ्या टिकणार आणि यात आपण स्वतःला कसं सेफ करायचं? तर मुख्य म्हणजे की आपण मार्च मध्ये जेव्हा याच्याबद्दल बोललो होतो इंडस्ट्री 4.0, तर त्याच्यामध्ये आपण म्हणलो होतं की बरेच बदल आपल्या आसपास घडत आहेत. तर कोविड-19च्या मुळे झालंय असं की ते जे बदल जे कदाचित 5 वर्षात आले असते ते आता 2च वर्षात येणार आहे. म्हणजे ही प्रोसेस अजून स्पीडअप होण्याचं काम हे कोविड-19ने केलेलं आहे. इनफॅक्ट मी तुला हे सांगतो की काही इंडस्ट्री बॉडीज असतात, काही इन्फॉर्मल असतात, काही फॉर्मल असतात, त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करण्याची मला संधी मिळते. तर अशाच एका ह्याच्यामध्ये मी परवाच भाग घेतला आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 35 उद्योजक, लघु, मध्यम, सूक्ष्म अशा सगळ्या ह्याच्यामध्ये होते. आणि त्यांचं म्हणणं असं पडलं की जे आमचं लर्निंग आहे कोविड-19च्या मुळे गेल्या 5-6 महिन्यामध्ये, त्याच्यात असं लक्षात आलंय की आमच्याकडे जी बरीच लोक काम करत होती ती सगळी आवश्यक नाहीयेत. म्हणजे हे ऐकल्यानंतर मला धस्स झालं की याचा अर्थ काय होतो. याचा अर्थ असा आहे की त्यांना लक्षात येणार आहे आणि की ही लोक नसली तरी आपलं काम तेवढंच चांगलं होत आहे. आणि म्हणजे कोणती नोकरी जाईल, कोणती टिकेल हे इतकं सोपं उरलेलं नाहीये. त्याच्यामध्ये काही सूत्र आहेत ती आपण बोलू, पण डेफिनेटली कोविड-19च्या मुळे हा बदल आपल्याला घडलेला दिसेल की लोकांवरचं म्हणजे माणसांवरचं अवलंबित्व हे कमी होतं. आणि याची उदाहरणं म्हणजे आपण बघितलं तर समजा हॉस्पिटल्समध्ये बघितलं तर चीन पासून ते भारतापर्यंत आणि अमेरिकेपासून ब्रिटनपर्यंत आपण बघतोय बऱ्याच ठिकाणी औषधं देणे किंवा या प्रकारचं अन्न देणे या प्रकारचं काम हे रोबोट्स करतात. शेतीमध्ये बघायला गेलं तर लोक बिचकतायत आणि ड्रोन्सचा वापर करतायत. बऱ्याच ठिकाणी इव्हन कायदा सुव्यवस्था याच्यासाठी सुद्धा ड्रोनचा वापर होतोय. आणि माणसं जिथे शक्यतो कमी लागतील अशा प्रांतांच्या मध्ये ड्रोन्स टेक्नॉलॉजी वगैरे याचा वापर होतोय. आणि हे लक्षात घेतलं तर आपल्याला एक महत्वाची लर्निंग याच्यामध्ये आहे, ते म्हणजे कॉस्ट ऑफ इनॅक्शन असं आपण त्याला म्हणतो. की आपण काहीच केलं नाही तर त्याला एक मोठी कॉस्ट म्हणजे किंमत आपल्याला जबर चुकवायला लागेल. आता कदाचित आपल्याला जॉब आहे, परंतु म्हणजे अजून 1-2 वर्षामध्ये किंवा काही महिन्यामध्ये आपला तो जॉब तसाच टिकून राहील याच्याबाबत शाश्वती नाहीये. आणि म्हणून मी एक नवीन टर्म त्याला म्हणतोय अजाईल करिअर असं मी त्याला नाव देतो. अजाईल सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट असते. पूर्वी कसं व्हायचं की तुम्ही सॉफ्टवेअर तयार करायचा, मार्केटमध्ये आणायचा आणि मग ते विकायला लागायचं. अजाईल सॉफ्टवेअर अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर तुम्ही थोडासा भाग त्याचा सांगाडा तयार करता, मग तो कस्टमरकडे घेऊन जाता आणि त्याला विचारता की तुला हे आवडलंय का. मग तो काही बदल सुचवतो, मग तुम्ही परत येतात त्याचे ते बदल इन्कॉर्पोरेट करता, परत त्याच्याकडे जाता. मग तुमची कस्टमर सांगते की मला हे नकोय ते हवंय. याला म्हणायचं अजाईल म्हणजे अत्यंत वेगवान बदल ज्याच्यामध्ये आहेत अशा तऱ्हेचं सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट. मला की अडॅप्टेबिलिटी विल बी व्हेरी व्हेरी सेंट्रल. म्हणजे करिअर हे आपल्याला अडॅप्टेबल, म्हणून मी त्याला अजाईल करिअर असं नाव देतो की तुमचं करिअरच मुळे अजाईल असलं पाहिजे. की ज्या तऱ्हेने 2 वर्षांनी जॉब बदलणार आहेत, त्याच्यामध्ये बदल घडणार आहेत, त्याला तुम्ही सामोरं जायला तयार आहात का? याचं जर उत्तर तुम्ही शोधणार असाल तरच त्याच्यामध्ये यू विल बी एबल टू सस्टेन युअरसेल्फ. आणि जर एक थोडासा वेळ घेऊन मी तुला ही गोष्ट सांगतो, कारण ती आत्ताच्याच एका मॅगझिन मध्ये मी वाचली आणि ती फार छान आहे. होंडुरास हा जो मध्य अमेरिकेमधला जो देश आहे, तर त्याच्यामध्ये चोलुटेका नावाची एक नदी आहे आणि त्याच्यावर त्यांना पूल बांधायचा होता. आणि तो पूल त्यांनी बांधण्याच्यासाठी जपानी कंत्राटदाराला काम केलं आणि त्यांनी उत्कृष्ट पूल बांधला. आणि हे 96 मध्ये सुरू झालेलं काम 98 ला संपलं आणि नेमकं 98च्याच ऑक्टोबर महिन्यामध्ये तिथे एक प्रचंड मोठं चक्रीवादळ आलं आणि त्यांनी सगळं गाव उद्ध्वस्त झालं. फक्त काय टिकलं असेल तर हा चोलुटेका या नदीवरचा पूल.
बाकी सगळं बरबाद झालं, उद्ध्वस्त झालं होतं. आणि हे झाल्यानंतर लोकांना असं वाटायला लागलं की फारच छान आहे, म्हणजे एवढं स्ट्रॉंग. पण गडबड अशी झाली होती की इतका वेगात मध्ये बदल घडला होता की नदीचं पात्रच बदललं आणि जो पूल नदीवर होता तो नदीच्या बाजू. मला वाटतं करिअरच्या बाबतीमध्ये हे असं होऊ न देण्याचं काम आपलं आहे, की आपण एक करिअर घेतलं आणि म्हटलं की आता हे 45 वर्ष पुढचं माझं करिअर, त्यामुळे मी त्याचा एक छान पूल बनवलेला आहे. तर लक्षात ठेवायला पाहिजे की कोविड-19 सारखं चक्रीवादळ येऊ शकतं आणि त्याच्यामध्ये नदीच पात्र बदलू शकते. म्हणजे ज्या तऱ्हेचं काम उपलब्ध आहे तेच बदललं तर आपण करिअर उत्तम पूल बांधला असेल तरी उपयोग नाही. तर मला वाटतं की कन्स्ट्रक्शन छान असणे याच्या इक्वल किमान तेवढं महत्वाचं असेल की आपण नदी कशी बदलते हे बघत राहणे सतत आणि चक्रीवादळाला तयार राहणे. तर हा बदल आपल्याला जर करता आला तरच आपलं करिअर टिकून राहील आणि ते फुलेल असं मला वाटतं. मला त्याच्याबद्दल तुम्हाला विचारायचंच आहे, पण त्याआधी तरीही माझा एक बेसिक प्रश्न आहे की आता तुम्ही म्हणालात की सगळ्यांच्या बाबतीत असे होऊ शकतं, पण कोण जात्यात आहे आणि कोण सुपात आहे? म्हणजे सगळ्यात जास्त अफेक्ट होणारे क्षेत्र कुठले आहेत आणि सगळ्यात त्यातल्या त्यात उशिरा अफेक्ट होतील अशी क्षेत्र कुठली? तर मी असं म्हणेन की एक न्यू नॉर्मल किंवा या प्रकारची बदल आपल्यामध्ये दिसतोय. न्यू नॉर्मल आपल्याला सगळ्यांना सांगण्यात येत आहे की आता कोविडच्या बरोबरीनेच आपल्याला जगायला पाहिजे. जगभर याची हकाटी आहे आता. आणि एक महत्वाचा बदल मी आधी सांगतो आणि मग तुला त्या विशिष्ट क्षेत्रांच्या बद्दल पण सांगतो. एक महत्वाची टर्म आपण लक्षात घेऊया ती म्हणजे गिग इकॉनॉमी. गिग इकॉनॉमी या शब्दाचा अर्थ असा आहे की आपण ज्या कंपनीमध्ये क्षेत्रामध्ये लागलो त्याच क्षेत्रातनं किंवा कंपनीतनं आपण रिटायर होऊ अशी शक्यता आता उरलेली नाही आणि ती झपाट्याने कमी होते. म्हणजे प्रोजेक्ट बेस्ड कॉन्ट्रॅक्च्युअल काम आपल्याला माहिती असतं की मी परमनंट नाहीये, मी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आहे. तर यापुढची बरीचशी कामं ही कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर होण्याची शक्यता जास्ती आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की हे जे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमनी सांगितलेले जे स्किल सेट्स आहेत ते मिळवत राहणे वुड बी द बेस्ट वे ऑफ dealing with these type of areas. मला वाटतं मी एक हे शेअर करतो. आपलं जे अर्थातच आपण आधी बोललो होतो ते कोविड-19च्या आधीच्या काळामध्ये बोललो होतो आणि कोविड-19च्या काळामध्ये आपल्याला माहितीये की रेड झोन, ऑरेंज झोन, ग्रीन झोन असे तयार केलेले होते. पण मी थोडासा धाडसानी आणि हे स्ट्रिक्टली माझं इंटरप्रिटेशन आहे, त्यामुळे टेक इट विथ अ पिंच ऑफ सॉल्ट. पण मी असं म्हणेन की काही सेक्टर्स हे रेड, ऑरेंज, ग्रीन झोन मध्ये मी टाकले आणि त्याचबरोबर काही जॉब रोल्स पण मी तसे टाकले आणि मग आपल्याला त्याच्यावर मात कशी करायची हे आपल्याला बोलायला पाहिजे. पण समजा आपण म्हटलं रेड झोन, याच्यामध्ये आता मला असं दिसतंय की एव्हिएशन, टुरिझम, फूड अँड बेव्हरेज, हॉस्पिटॅलिटी, मॅन्युफॅक्चरिंगचे काही भाग हे रेड झोन मध्ये येतात की ज्याच्यामध्ये एकसुरी पद्धतीने जर काम होणार असेल तर दोज थिंग्स आर गोइंग टू बी इन द रेड झोन. ऑरेंज झोन म्हणजे थोडेसे सेफ आहेत पण पूर्ण नाहीत. याच्यामध्ये हेल्थ केअर येतं, एज्युकेशन येतं, फायनान्स येतं, ऑइल इंडस्ट्री येते. आता ऑइल थोडं थोडं पिकअप करायला लागलेलं आहे पण हॉस्पिटॅलिटी पिकअप करायला, एव्हिएशन पिकअप करायला खूप वेळ आहे. तसंच कन्व्हेन्शनल आयटी ज्याला म्हणतो आपण ते पण ऑरेंज झोन मध्ये. आणि ग्रीन झोन मध्ये बघायचं झालं तर तू मगाशी म्हणलास एड्युटेक, हे क्लिअरली ऑनलाईन लर्निंग जे आहे एड्युटेक हे डेफिनेटली ग्रीन झोन मध्ये येईल कारण त्याची गरज प्रचंड वेगाने वाढत जाणार आहे. हॉकी मॉडेल जे आपण बोलतो त्याच्यामध्ये हे येणार. नेटवर्किंग, ITES किंवा हेल्थ केअर इंडस्ट्रीमध्ये विशेषतः मेंटल हेल्थ हा जो पार्ट आहे, सायकोलॉजी, सायकियाट्री हा जो पार्ट आहे किंवा मेडिसिन तयार करणे. आता हे बघ तू की जेव्हा अमेरिकेला लक्षात आलं की काही ठराविक प्रकारची मेडिसिनसाठी आपण चीनवर पूर्णतः अवलंबून आहोत तेव्हा हवालदिल झाली तिथली जनता आणि तिथलं सरकार सुद्धा. आणि त्यांच्या लक्षात आलं की काही प्रमाणात का होईना अमेरिकेच्या भूमीवर आपल्याला हे औषधं तयार करायला पाहिजेत, नाहीतर आपलं अवलंबित्व हे चीनवर इतकं वाढेल की आपल्याला अनसस्टेनेबल होईल. तर भारतात सुद्धा या प्रकारची मेडिसिन स्वतः तयार करण्याकडे कल हा जास्ती वाढेल. इंडस्ट्री 4.0 याच्यामध्ये जे अनेक उपविभाग येतात ज्याबद्दल आपण आधी बोललोय, म्हणजे ब्लॉकचेन असेल, क्रिप्टोकरन्सी असेल, बिग डेटा अनालिटिक्स असेल, IoT असेल, क्लाउड असेल, या सगळ्या AI असेल, या सगळ्याच्या बद्दलचं जे एरियाज आहेत ते आर प्रॉबेबली गोइंग टू बी इन ग्रीन झोन. असे 3 झोन्स मी तुला सांगेन
आणि त्याचबरोबर जॉब रोल्सच्या साठी समोर मी स्क्रीन शेअर केलेलं आहे की सर्व प्रकारचे ट्रान्झॅक्शनल रोल्स हे मला वाटतं रेड झोन मध्ये आहे. म्हणजे प्युअर ट्रान्सलेशन, क्लरिकल जॉब, डेटा एंट्रीचे जॉब, या लोकांनी सावध राहायला पाहिजे असं मला वाटतं. सर्व प्रकारचे रिपिटेटिव्ह रोल्स, मॅन्युफॅक्चरिंग, लॅब बेस्ड, मॅनेजिंग डेटा, हे पण उदाहरणार्थ मेडिसिन मध्ये बघायचं झालं तर पॅथॉलॉजी किंवा रेडिओलॉजी हे रेड झोन मध्ये येतात. ऑरेंज झोन मध्ये बघायचं झालं तर दीज आर मिक्स्ड रोल्स ऑफ ट्रान्झॅक्शनल आणि ट्रान्सफॉर्मेशनल, म्हणजे जिथे डेटा अनालिसिस, विश्लेषण जिथं आहे तो भाग. इंटरफेस विथ ह्युमन्स हे जिथं आहे तिथे ते ऑरेंज झोन मध्ये आहे, म्हणजे कन्सल्टिंग, मॅनेजमेंट किंवा या सगळ्या प्रकारच्या एरियामध्ये. डायबेटॉलॉजी, सर्जरी, बघ ना कितीही रोबोटिक सर्जरी चांगली आहे असं आपल्याला पटलं तरी सुद्धा आपल्या नातेवाईकाचं शरीर आपण सर्जरीसाठी एखाद्या पूर्ण रोबोटच्या हातात सोपू अशी अजून आपल्याला खात्री नाहीये. त्यामुळे अजून 5 ते 10 वर्ष तरी ते ऑरेंज झोन मध्ये राहील असं मला वाटतं. परंतु ग्रीन झोन मध्ये जर तू बघितलंस तर पूर्णपणे जे ट्रान्सफॉर्मेशनल रोल्स आहेत, म्हणजे जिथे संश्लेषण म्हणजे सिंथेसिस ऑफ डेटा केलं जातं, की नवीनच दिशा निर्माण करणे हा जो प्रकार आहे, तर त्याच्यासाठी मला वाटतं की ग्रीन झोन मध्ये लागेल मेंटल हेल्थ, सायकियाट्री, मानसशास्त्र, सायकोलॉजी, हे जे सगळे विषय आहेत, क्लिनिकल सायकोलॉजी. आणि बघ ना आता गेल्या 6 महिन्यामध्ये कोविड-19च्या काळामध्ये किती प्रकारचे मानसिक शांती लाभण्यासाठी आणि मानसिक संतुलन टिकून राहण्यासाठी आणि मेंटल हेल्थ म्हणू आपण ज्याला, त्याचे कितीतरी वेबिनार्स मी स्वतःच पाहिले की त्याच्याबद्दलची जी व्हॉट्सअपवर जाहिरात येत होती, लोक त्याला भरभरून प्रतिसाद देत होती. या सगळ्या गोष्टींचं नक्कीच वाढ होईल. इंटरपर्सनल रोल्स, मेंटरिंग, काउन्सिलिंग हे अतिशय चांगल्या प्रमाणामध्ये वाढतील. कटिंग एज सायन्स, क्वांटम, जेनेटिक्स, इंडस्ट्री 4.0, एड्युटेक, हे सगळे एरिया विल डेफिनेटली बी इन द ग्रीन झोन. तर असं मला वाटतं की साधारण या लाईन्सवर बरेचसे लोक अग्री करतील असं मला वाटतं. त्यामुळे सर्व प्रकारचे जॉब धोक्यात आहेत असंही आपण म्हणू शकत नाही आणि त्यामुळे जॉबना काही धक्काच लागणार नाही असंही आपण म्हणू शकत नाही. मला वाटतं की आपण नेमके कुठल्या सेक्टरमध्ये आहोत, कुठल्या झोन मध्ये आहोत, रेड, ऑरेंज आणि ग्रीन, हे जर आपण नीट तपासलं तर मला वाटतं त्याचा उपयोग होऊ शकतो. तुम्ही खूप चांगलं विश्लेषण करत आणि मला वाटतं की आमचा प्रत्येक व्ह्यूअर आता या क्षणी कदाचित हा व्हिडिओ आधी त्यांनी पॉज केला असेल आणि बघितला असेल की स्वतः तो कुठं आहे. तर आता याच्या पुढचा स्वाभाविक प्रश्न, आमचे जे व्ह्युअर्स आहेत की ज्यातला बहुतांश युजर हा 25 ते 35च्या दरम्यान आहे आणि तो कुठेतरी जॉब करतो, IT मध्ये आहे किंवा एक अर्बन जॉब मध्ये काम करणारा व्यक्ती आहे, ह्यानं इमिजिएटली काय करावं येथून पुढच्या कालावधीत स्वतःला सेफगार्ड करण्यासाठी आणि या सगळ्या चक्रीवादळात स्वतःचा खुंटा घट्ट करण्यासाठी त्यानं काय करावं? ओके, तर मी म्हणेन की मुख्य म्हणजे अडॅप्टेबिलिटी इज गोइंग टू बी द फाउंडेशन. बदल यालाच तयारी, याला सामोरं जाण्याची तयारी आपल्याकडे असणे आणि ती तयारी आधी मानसिकतेमध्ये, ऍटिट्यूड मध्ये असणे आणि दुसरं म्हणजे मग त्याच्यासाठी काही कॉन्क्रीट स्टेप्स घेणे. तर त्याच्यामध्ये परत मी एक दोन स्लाइड्स आधी शेअर करतो आणि मग त्याच्यानंतर आपण त्याच्याविषयी बोलू. उदाहरणार्थ हा एक अत्यंत छान चित्र मला दिसतंय की 2009 मध्ये शूटिंग करणारा माणूस, तो हेलिकॉप्टर, त्याच्या हातातला कॅमेरा वगैरे वगैरे, आणि 2019 मध्ये 10 वर्षात हा कॅमेरा, पायलट, सगळे एव्हरीबडी लॉस्ट द जॉब आणि हे ड्रोनच्या साह्याने कॅमेरा शूटिंग होत आहे. तर असा जो प्रकार आहे तो आपल्याला सतत लक्षात ठेवला पाहिजे की आपल्या जॉबमध्ये पण या गोष्टी येऊ घातल्या आहेत. त्या आत्ता होतील का 2 वर्षांनी होतील एवढाच प्रश्न आहे. आणि त्यामुळे ग्रीन झोन मध्ये जर तुम्ही नसाल तर रेड आणि ऑरेंज मध्ये असणाऱ्या लोकांनी याबाबत सावध राहायला पाहिजे. तर त्याच्यासाठी मी सुचवीन असं की अजाईल करिअर मॉडेल, ज्याला आपण गुगल प्लस बेस्ड अजाईल करिअर मॉडेल असं म्हणूया, त्याच्यामध्ये मी आधी 5 महत्वाचे प्रिन्सिपल सांगतो आणि मग 12 कॉन्क्रीट स्टेप्स असं आपण त्याच्याविषयी. पहिलं म्हणजे की अनालिसिस वरनं सिंथेसिस वर जाणे. दुसरं म्हणजे की लिटरसी, याच्यावरनं लिटरसी आणि IQ याच्यावरनं इमोशनल कोशंट आणि अडॅप्टेबिलिटी कोशंट वर काम करणे. आणि या सगळ्याच्यासाठी अनेक कोर्सेस उपलब्ध आहेत, याच्यासाठी अनेक फ्री कोर्सेस इंटरनेटवर उपलब्ध आहेत. तर जे श्रोते आपले हे सगळं बघतायत, ऐकतायत, त्या लोकांनी मुळात हे 5 मुद्दे जर लक्षात ठेवले आणि त्याच्यावरचे काही मी कॉन्क्रीट स्टेप्स सांगतो आणि त्या सगळ्या सांगणं तर शक्य नाही अर्थात नाही, पण काही एक्झाम्पलरी उदाहरण वानगी दाखल मी सांगू शकतो.
त्याच्यावरनं त्यांनी आपापला अभ्यास करावा. याचं कारण की जसं आपण आत्मनिर्भर भारत म्हणतोय तसं मला वाटतं की या पुढच्या काळामध्ये आत्मनिर्भर विद्यार्थी पण व्हावं लागेल. त्याच्याशिवाय हे काही शक्य नाही. इनफॅक्ट मी कॉलेजमध्येच आणि युनिव्हर्सिटीत सांगतो की कॉलेज आणि युनिव्हर्सिटीतलं ज्ञान घ्या, पण त्याच्यावर अवलंबून राहू नका, कारण त्याच्यावरच अवलंबून राहिला तर पुढचं कठीण आहे. तर त्याच्यामध्ये हे जे तिसरा मुद्दा आहे रोट आणि वन टाइम लर्निंग, त्याच्याऐवजी कंटिन्युअस कोलॅबोरेटिव्ह आणि मायक्रो लर्निंग हे आपल्याला करायला लागेल. ट्रान्झॅक्शनल याच्यावरनं ट्रान्सफॉर्मेशनल म्हणजे इनोव्हेशन आणि क्रिएटिव्हिटीकडे जायला लागेल. आणि एकाच डोमेनच्या ऐवजी कॉम्बिनेटोरियल लर्निंग करायला लागेल. म्हणजे एकच विद्याशाखा किंवा एकच पदवी हे न राहता जसं नवीन जी एज्युकेशन पॉलिसी आली आहे नॅशनल, त्याच्यामध्ये जसं मेजर मायनर असं आपल्याला करता येणार आहे इंटरडिसिप्लिनरी, तर त्याचा वापर आपण आपल्या पद्धतीवर सुद्धा करू शकतो. जरी युनिव्हर्सिटीने डिग्री दिली नाही तरी 2 वेगळ्या डिग्रीज किंवा एक ओपन युनिव्हर्सिटीची डिग्री वगैरे हे सगळं आपल्याला करता येऊ शकतं. तर याच्याबद्दलचं हे जे 5 मुद्दे आहेत त्याच्याबद्दल मी म्हणेन की क्विकली आय विल टेल यू सम मायक्रो स्टेप्स, आणि मी त्याला अ डझन मायक्रो स्टेप्स असं म्हणतोय, पण दे आर नॉट डर्टी डझन. पूर्वी एक डर्टी डझन नावाचा एक सिनेमा इंग्लिश फार प्रसिद्ध येऊन गेला, तर आधीच मी सांगून ठेवतोय की हे डर्टी नाही आहेत, बट दे आर गोइंग टू बी डझन मायक्रो स्टेप्स. पहिली गोष्ट आहे ती म्हणजे की क्रिएटिव्हिटी आणि इनोव्हेशन. म्हणजे जे आपण बघितलं की 2015 मध्ये जे 10व्या क्रमांकावर होतं की जे 3ऱ्या क्रमांकावर आलेलं आहे, आणि माझ्या मते ते 25 आणि 30 साली ते पहिल्या 2ऱ्या क्रमांकावर गेलेलं असेल. तिथे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, क्रिटिकल थिंकिंग आणि क्रिएटिव्हिटी याच्यामध्ये आलटून पालटून होत राहील, तर त्याच्यामध्ये क्रिएटिव्हिटी आणि इनोव्हेशन याच्यासाठी कॉन्क्रीट स्टेप म्हणजे डिझाईन थिंकिंगचे कोर्सेस कोर्सेरा, EDX, स्वयं, युडेमी अशा असंख्य प्लॅटफॉर्म्सवर उपलब्ध आहेत, ते जरूर घ्यावेत. क्रिटिकल थिंकिंग, बिझनेस अनालिसिस कोर्स आणि डिझाईन थिंकिंगचे कोर्स नुसती नावं तुम्ही टाईप केली तरी सुद्धा तुम्हाला हे 1-2 महिन्याचे कोर्सेस उपलब्ध आहेत, आणि त्यातले बरेचसे फ्री आहेत. मी जे काही तुम्हाला आता सांगणार आहे ते सगळं फ्री आहे, म्हणजे त्याच्यासाठी कुठे पैसे गुंतवण्याची गरज नाही. असंच मी तुम्हाला सांगेन. दुसरं माहिती असलं तरी ते मी तुम्हाला सांगणार नाही, कारण मला कुठेही तुमच्याकडे की हे पैसे एवढे गुंतवा असं म्हणायचं नाही. तरी सुद्धा खूप गोष्टी उपलब्ध आहेत. दुसरं जे करायला पाहिजे आपल्याला ते म्हणजे टेक सावी असं. आमचा जॉबचा आणि तंत्रज्ञानाचा काही संबंध नाही असं म्हणणारे जे हेलिकॉप्टर मधनं शूटिंग करत होते त्यांचे जॉब गेले, त्यामुळे त्यांना तंत्रज्ञान स्नेही, टेक्नॉलॉजी साधी, व्हर्च्युअल, डिजिटल, ऑनलाईन हे सगळं करावं लागेल. आणि त्याच्यामध्ये आपण म्हणू शकतो की बुक्स म्हणजे मॅसिव्हली ओपन ऑनलाईन कोर्सेस, मग त्याच्यामध्ये आयव्हर्सिटी आहे, EDX आहे, कोर्सेरा आहे, NPTEL आहे, स्वयं आहे, युडेमी आहे, कितीतरी आहे. मी त्याची जर मोठी लिस्ट करायची झाली तर ती बहुधा 30-35 प्लॅटफॉर्मची होईल, की त्याच्यासाठी आपल्याला एक वेगळं सेशन शूट करायला लागेल. पण आय एम शुअर मेनी पीपल आर अवेअर, आणि भारत सरकारची सुद्धा आहे, स्वयं पण आहे त्याच्यामध्ये, आणि ते छान. तिसरं म्हणजे की वी मस्ट गेट इन टू डुईंग, आणि त्याच्यासाठी 72 वेबसाईट्स मला स्वतःला सापडलेल्या आहेत की ज्याच्यामध्ये तुम्ही घर बसल्या किंवा मोबाईल बसल्या तुम्ही उत्कृष्ट प्रकारचं काम करू शकता, आणि त्याच्यासाठी तुम्हाला पेमेंट पण मिळू शकतं आणि सर्टिफिकेट पण मिळू शकतं. आणि त्याच्या NGObox.org नावाची एक साईट आहे. अशा एकूण 72 साईट मला माहिती आहेत, कदाचित ते त्याच्याहीपेक्षा जास्ती असतील, आणि त्यातल्या 10-15 तर अगदी उत्कृष्ट आहेत. तर त्या जर आपण शोधल्या आणि त्याच्यावर काम केलं तर हे तिसरा मुद्दा म्हणजे की यू शुड बी डुईंग मोर आणि नॉट जस्ट डुईंग. चौथा भाग म्हणजे की लँग्वेजेसवर आपली पकड पाहिजे, आणि त्याच्यामध्ये ड्युओलिंगो नावाचा एक प्लॅटफॉर्म आहे, openculture.com नावाचा प्लॅटफॉर्म आहे. तुम्ही फॉर्मली शिकू शकता, इन्फॉर्मली शिकू शकता. माझ्या एका मित्राला जॉब BCom झाल्यानंतर केवळ या कारणासाठी 25 वर्षापूर्वी लागला की त्याला जॅपनीज येत होतं. आता मी हे सांगू शकतो ठामपणे की इंजिनिअरिंगच्या एका कॉलेजमध्ये मी जिथे शिकवतो तिथे वर्गामध्ये 70 मुलं मुली असतील तर त्याच्यामध्ये शेवटच्या 20 मध्ये असणाऱ्या एका मुलाला जॉब जपानमध्ये जॅपनीज येन मध्ये नोकरी का मिळाली, तर त्यांनी जॅपनीज लँग्वेज केलेली होती, पण त्याचा CGPA हा 7 होता. लँग्वेजेस आर गोइंग टू बी व्हेरी इम्पॉर्टंट फॉर कल्चरल सेन्सिटिव्हिटी, आणि त्याच्यासाठी ब्रिटिश काउन्सिल आहे, openculture.com आहे. अगेन मी त्याचे सगळे वेबसाईट सांगत नाही, पण हा चौथा मुद्दा मी म्हणेन की कल्चरल सेन्सिटिव्हिटी आणि लँग्वेजेस. पाचवा म्हणजे की ओव्हरऑल कम्युनिकेशन स्किल्स, संभाषण कौशल्य, की जे लँग्वेजच्या खूप पुढे आहे. म्हणजे
इंग्लिश चांगलं येणं म्हणजे संभाषण चांगलं येणं हे बरोबर नाही. अनेक लोकांना इंग्लिशवर चांगली पकड असते पण त्यांना संभाषण करता येत नाही, आणि काही लोकांना संभाषण अजिबातच करता येत नाही पण त्यांना इंग्लिश उत्तम येतं. राईट. सो इंग्लिश चांगलं येणं आणि संभाषण चांगलं येणं या दोन पूर्ण वेगळ्या गोष्टी आहेत. लीडरशिप आणि लाईफ स्किल्स म्हणजे लीडरशिपचेच खुद्द कोर्सेस उपलब्ध आहेत. मग त्याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये मी म्हणेन की मेडिटेशन, प्राणायाम, की ज्याच्याबद्दल आपण आता कोविड-19 मध्ये विशेष करून ऐकायला लागलेलो, या गोष्टींनी पण फायदा होतो. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डेटा अनालिसिस आणि स्टॅटिस्टिक्स याच्यावरची आपली पकड आपण कुठल्याही फील्डमध्ये असलो तरी वाढवायला पाहिजे. त्याच्यामध्ये आर नावाचं एक स्टॅटिस्टिकल पॅकेज आहे, की जे फ्री आहे, इट इज ओपन सोर्स. तर या गोष्टी आपण डेफिनेटली करायला हव्यात असं मला वाटतं. कम्प्युटिंग हा 8वा भाग मला वाटतो आपण करायला हवाय, आणि कम्प्युटिंग मध्ये मी सगळ्यात सिंपल पायथन नावाची लँग्वेज ही आर्ट्स, सायन्स, कॉमर्स, इंजिनिअरिंग सर्व लोकांना मी सांगतो. आपल्याच सरकारने केलेलं spoken-tutorials.org IIT बॉम्बेने सेटअप केलेली ही एक प्लॅटफॉर्म आहे, त्याच्यावर तुम्हाला हे सगळं फ्री शिकता येईल. जनरल नॉलेज डेफिनेटली वाढवणे, त्याच्यासाठी न्यूजपेपर वाचणे, WION किंवा अन्य काही चॅनल्स जी चांगली आहेत ती पाहणे, TED.com वर गोष्टी पाहणे, हे करायचं. 11वं म्हणजे कॉम्बिनेटोरियल लर्निंग. त्याच्यामध्ये मी म्हटलं की कॉमर्समध्ये असाल तरी सुद्धा मायक्रोसॉफ्ट एक्सेल मॅक्रोज याचा तुम्ही कोर्स केलेला असेल, किंवा आर्ट्स मध्ये असाल तर आर पॅकेज केलेलं असेल, SPSS केलेलं असेल तर त्याचा उपयोग होईल. म्हणजे कॉम्बिनेटोरियल लर्निंग, त्याच्यामध्ये एकपेक्षा अधिक विद्याशाखा किंवा एकपेक्षा अधिक पदवी त्या विद्याशाखेत आपण घेतलेली असेल. 11वा महत्वाचा भाग म्हणजे की सोशल कोशंट. आपल्याला यापुढे हे लक्षात येईल की इमोशनल इंटेलिजन्स किंवा सोशल इंटेलिजन्स याला खूप महत्व येत जाणार आहे, नुसतं पुस्तकी ज्ञानाला नाही. त्यामुळे ते तुम्ही लोकांबरोबर कसं काम करता आणि लोकांना काम करायला उपयुक्त कसं करता, याच्यासाठी सोशल कोशंट, एखाद्या NGO मध्ये काम केलेलं असणं किंवा सामाजिक प्रश्नाची जाणीव असणं, त्याच्यामध्ये काही प्रमाणात काम केलं तर अजून छान. आणि शेवटचं पण खरं तर म्हटलं तर पहिलं ते येईल म्हणजे की नोईंग युअर सेल्फ. यू मस्ट नो, गोईंग बियॉन्ड युअर स्वॉट अनालिसिस, की तुम्हाला खरंच काय आवडतं. आणि त्याच्यासाठी अर्थात काही टूल्स आहेत, त्यातली काही टूल्स मी स्वतः तयार केलेली आहेत, पण मी त्याच्याविषयी आता बोलत नाही, नाहीतर हे मार्केटिंग वाटेल. पण कुठल्याही पद्धतीने तुम्ही माझं टूल वापरा अगर न वापरा, पण स्वतःचं अनालिसिस केलेलं असणं खूप महत्वाचं आहे. आणि ते रेग्युलर जे मॅनेजमेंटमध्ये शिकवतात तसं स्वॉट अनालिसिस मी म्हणत नाहीये, म्हणजे ते चांगलं आहे पण ते पुरेसं नाहीये. त्याच्या पलीकडे जाऊन आपल्या मध्ये डोकावून पाहून आपल्याला खरंच काय आवडतं अशा 1-2-3 गोष्टी काय असतील तर त्याचं रीतसर अभ्यास करून त्याचं मॉडेल जर आपण केलेलं असेल तर म्हणजे मी ही आधी सांगितलेली पंचसूत्री आणि नॉट सो डर्टी डझन मायक्रो स्टेप्स हे जर का आत्ताच्या लोकांनी केलं तर मला वाटतं की ते रेड किंवा ऑरेंज झोन मध्ये असतील तरी टिकून राहण्याची शक्यता वाढेल. आणि ग्रीन झोन मध्ये जर आपण ऍडिशनली काम केलं तर दॅट वुड गिव्ह अस स्टेप. सर, तुमचे खूप खूप आभार. इतकं सोप्या सरळ भाषेत तुम्ही आज बहुतांश लोकांच्या मनात जो प्रश्न आहे त्या प्रश्नाचं उत्तर दिलंय. मला याची खात्री आहे की आमचे सर्व प्रेक्षक या दिशेनं पावलं टाकतील. अजून खूप काही बोलायचंय पण आजच्यासाठी इथंच थांबूया. याचं कारण खूप महत्वाच्या मुद्द्यावरती आपण येऊन थांबलोय आणि हा जो टेक अवे आहे, जो ऍक्शनेबल आहे, इझी आहे आणि फक्त वैचारिक चर्चा न करता पटकन स्टेप बाय स्टेप करता येण्याजोगा आहे. त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. पुन्हा थिंक बँक वरती भेटत राहू, पण आज इथंच थांबूया. धन्यवाद. थिंक बँकचे सर्व एपिसोड आता ऐका स्टोरीटेल या ॲपवर. 30 दिवसांचे मोफत सबस्क्रिप्शन मिळवण्यासाठी डिस्क्रिप्शनमधील www.storytel.com/thinkbank या लिंकला भेट द्या.